Deputy General Manager EDC Limited welcome you all on behalf of Honorable Chief Minister, Honorable Chairman, Board of Director and MD EDC Limited for press conference on Atmanirbhar Bharat and Swayambhurna Goa. Atmanirbhar Bharat and Swayambhurna Goa is a vision of Chief Minister of Goa to make each and every one to be Atmanirbhar in his own way. This press conference held to inform you that the government's live introduction program webinar to promote schemes services of EDC Limited under Swayambhurna Goa. Program is scheduled on 24th May 2025 Saturday at 10 AM onwards via webinar. Now I request our MD sir to brief about the schemes. Warm welcome to all of you. On behalf of EDC and my team here, तुमकां सगळ्यांक खबर आसा की Honorable Chief Minister of Goa launched this Swayambhurna Goa in October, 2nd October to 2020 कोविड जातकीच आणि सगळ्या पंचायतींत सरकारी स्कीम्स ज्यो आसात, सरकाराचे म्हणजे कितें पॉलिसीज आसात हे आसात ते शेअर करपाक आमी सगळे डिपार्टमेंट वचून ते पंचायत लेवल एंड म्युनिसिपालिटी लेवल हे सगळे इन्फॉर्मेशन प्रोवाइड केलें. दिस वॉज अ ग्रँड सक्सेस. सो ऑनरेबल CM in April 22 launched Swayambhurna Goa 2.0 आणि हातून परत हे सगळ्यो स्किमी आणि सगळ्या लोकांक स्वयंपूर्ण करून तांकां आत्मनिर्भर करपा खातीर सेंट्रल गव्हर्मेंटाचे प्रयत्न आसात एज वेल एज गोवा गव्हर्मेंट हे आमी आत्मनिर्भर स्वयंपूर्ण गोवा म्हणून एक मुवमेंट हो सुरू केला फॉर द लास्ट 2 years. स्वयंपूर्ण खऱ्या अर्थान जर लोकांक आमच्या सगळ्या सिटिजन्सांक करतले जाल्यार सगळ्यात इम्पॉर्टंट जी गोष्ट आसा अलॉंग विथ द स्कीम्स इज द फायनान्स. आणि हाका लागून ह्या फायनान्साक लागून EDCचो हांगा रोल एक मातसो म्हत्वाचो येता. आणि सरकारान कितें केलां, EDC जे इन्स्टिट्यूशन आसा तुमकां खबर आसा हालींच वी हॅव कंप्लिटेड 50 years अँड ओवर द लास्ट 50 years इफ नॉट एवरी सेकंड एवरी थर्ड इंडस्ट्री जी आसा गोंयांत ती आमी सपोर्ट केल्ली आसा. सो आमकां एट द विलेज लेवल एट द पंचायत लेवल हे लोकांक सपोर्ट करपाक सरकारान 2 स्किमी ज्यो आशिल्ल्यो, चीफ मिनिस्टर्स रोजगार योजना आणि GTGP म्हणून आमची एक स्कीम आसा जी आमच्या ट्रायबल ब्रदर्सांक आसा, त्यो स्किमी आमकां ऑपरेट करपाक सरकारान दिल्या. आणि ह्यो स्किमी आमी ओवर द इयर्स वी हॅव बीन ऑपरेटिंग. GTGP वी आर ऑपरेटिंग फ्रॉम 2019 and CMRY ओवर द अर्लियर पिरियड. ही CMRY स्कीम जी आसा ती आमी जी पयली आशिल्ली ती इम्प्रूव करत गेल्या आणि तातूंत कितें हर्डल्स जे आशिल्ले ते काडून आमी ती आतां 2023 ती आनी इम्प्रूव केल्या. ती इतली सिंपल केल्या आणि इम्प्रूव केल्या की हाज्या पयल्या कडेन आनी करपाचें व्हेरी लिटल आसता. सो ही ज्यो स्किमी आमी पावोवपा खातीर सरकारान इन द लास्ट एप्रील म्हयन्याच्यान परत एक मुवमेंट सुरू केला अँड दे हॅव गिवन अस डायरेक्शन्स टू ऑल द कॉर्पोरेशन्स की आमी पंचायत लेवलाक आमचे सगळ्या कॉर्पोरेशनाचे ऑफिसर्स वचून हे आमी परत तांकां आमच्यो स्किमी आणि आमच्यो सगळे इन्फॉर्मेशन जे आसा ते आमी अवेलेबल करपाक जाय. सो ही एक्सरसाइज आमी 15 एप्रिलच्यान आमचे 2 ऑफिसर्स आर गोईंग ऑन अ डेली बेसीस आणि वी हॅव ऑलमोस्ट कवर्ड 50% ऑफ द पंचायत्स एज ऑन डेट आणि व्हेरी शॉर्टली वी विल कवर द अदर 50% ऑल्सो. सो अशें करून आमी पंचायत लेवलाचेर वचून कंटिन्युअसली आमच्यो स्किम्स प्रोवायड करत आसात, इन्फॉर्मेशन प्रोवायड करत आसात. पण सरकारान कितें केलां की आतां हें एक वेबिनार दवरला. परब बाबान सांगिल्लें तशें की फाल्यां एक वेबिनार दवरल्या आणि आमकां रिक्वेस्ट केला की ह्या प्रेस माध्यमांतल्यान आमी सगळ्या हांकां इन्फॉर्मेशन पावय की फाल्यां हो वेबिनार जो आसतलो इट इज अवेलेबल टू एवरी सिटीजन ऑल ओवर द स्टेट ऑर इवन अदरवायज ऑन द इंटरनेट. सो ह्या वेबिनारान आमी फाल्यां 10:30 वेबिनार विल बी ऑनलायन. सो प्रत्येकाक आपल्या घरा कडल्यानच ते हें करपाक मेळटा. आणि पंचायत लेवलार देर विल बी एवरी पंचायतान देर इज अ स्क्रीन प्रोवायडेड अँड इफ समवन वॉन्ट्स टू गो टू द पंचायत ताका वचून थंयच्यान पळोवपाक जाता की
किंवा ऑनलायन तांचे हे आसतले लिंकी आसतले सो दॅट लिंक वी वील शेअर विथ यू आनी ते लिंक पासून तुमी जर तांकां प्रोवायड केले जाल्यार लोकांक सगळ्यांक ती ही मातशी म्हायती जी आसा तुमच्या माध्यमांतल्यान ती मातशी पावोवपाक जाय फाल्यां सो दॅट पीपल टेक एडवांटेज ऑफ दीस आनी ह्या वेबिनारान आमी आमच्यो ज्यो स्किमी आसात त्यो कश्यो आमी हे केल्यात इम्प्रूव केल्यात ताचे टर्म्स कितें आसा आनी लायक एग्जाम्पल 2% आनी व्हेरी लेस इंट्रस्टान आमच्यो त्यो लोन तांकां घेवपाक मेळटा आनी हे जर फंड्स जर अवेलेबल केले प्रत्येक जो आमचो यूथ आसा हू वॉन्ट्स टू डू बिजनस तांकां फंड्स जर चिपर ताचो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आनी कॉस्ट ऑफ एक्टिविटीज सर्विसीस वील गेट रेड्यूस्ड सो मॅनपॉवर कॉस्ट रेड्यूस करपाचो केन्ना ताका लिमिटेशन आसता बट फायनान्शियल कॉस्ट रेड्यूस करपाक इफ यू गो टू द बँक इट इज समवेअर इन द रिजन ऑफ 10 to 12% करंटली आनी हे जर 2% दिले आनी 10% जर तांचे भांडवळाचेर जर तांकां कॉस्ट कमी जाल्यार भरपूर उपयोगीचे गोश्ट आसा सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू कायंडली गिव वायड पब्लिसिटी फॉर this particular program that is going on tomorrow so that the maximum number of people take advantage of it आणि तांकां जर फुडें कितें जर म्हायती जाय they can always come to EDC and we are always there so आमी CMRY स्कीम जी आसा ती अशी केल्ली आसा की maximum benefits go to all the people now in addition to this CMRY स्कीम आणि हे फायनान्सिंग आमी जे करतात आमकां अशें कळून आयलें की आमचे यूथ जे आसा तांकां एंटरप्रेन्युरियल एड्युकेशन दिवपाक जाय त्या कॉलेजीन वतात तेन्ना तांकां आमी एड्युकेशन दितात स्किलिंग करतात आनी स्किलिंग जातकीच तांकां आमी फर्दर एंटरप्रेन्युरियल जर एड्युकेशन दिली अलॉंग विथ दी चीपर फायनान्स दॅट वी आर गिवींग तांकां बिजनेस करपाक बरें पडटलें सो स्किलिंग जेन्ना करतात लायक कोण डॉक्टर जाता कोण इंजिनियर जाता कोण नर्स जाता आर्किटेक्ट जाता तांकां ही बिजनेस कसो करपाचो तो बिजनेस जेन्ना करतात त्या मनशाक some knowledge about legal, some knowledge about finance, marketing, customer relation, compliances, ह्यो सगळ्यो गोष्टी खबर आसपाक जाय आनी तांचे प्रत्येकाची क्वॉलिटीज वेगळ्यो आसतात सो तो प्रोग्राम आमी गेल्या 1 वर्साच्यान ऑनरेबल सीएमान अशें ठरयलें की हो EDCन हेल्प करपाक जाय आमच्या एंटरप्रेन्युराक आनी ताका लागून आमी एक EDI म्हणून सेंटर नेक्स्ट डोर जे आसा थंय आमी ते EDI सेंटर घाला आणि हे हाका 1 वर्स जाल्या ओवर द लास्ट 1 year आमी वी आर गोइंग टू द कॉलेजेस ऑल्सो एंड टू द पीपल हू हॅव कम आउट ऑफ द कॉलेजेस दोगांकी आमी हे प्रोग्राम्स अवेलेबल करतात आणि ऑन अ मंथली बेसिस there are awareness programs conducted in the colleges there are programs conducted in EDC house also so हे प्रोग्राम जवळ आता सध्या आजच्या दिसाक एक साऊथ गोवा प्रोग्राम चालू आसा तो 3 दिसाचो प्रोग्राम आमी जवळ 9 काय 10 हांगा केले सो साऊथ गोवाच्या लोकांक आमी तो येवपा खातीर तांकां डिफिकल्ट जावंक जायना म्हणून आमी हो प्रोग्राम साऊथ गोवा दवरला आनी थंय आतां तो प्रोग्राम आजचो लास्ट दीस आसा पयर काल आनी आज आशिल्लो तो प्रोग्राम सो हो प्रोग्राम थंय केला सो विथ दीस देर इज अ ट्रेमेंडस रिस्पॉन्स एक्चुअली आमी वी एक्सपेक्टेड 35 to 40 और पीपल बट थंय ऑलमोस्ट 70 लोक आयल्यात सो तांकां परत आमकां तो हॉल बदलून दुसरे कडेन व्हरचो पडलो आनी वी आर मेकिंग अवेलेबल दीस एंटरप्रेन्युरियल एड्युकेशन सो फुडें वचून आमी हे एंटरप्रेन्युरशीप डेव्हलपमेंट सेंटरांतल्यान कितें एक्टिविटी करतली ती आमी फाल्यां आमच्या प्रोग्रामांत सांगतले आनी हे जर प्रोग्रामान जेन्ना सांगतात ते लिंक आसतकीच लोकांक इवन इफ दे मिस इन द मॉर्निंग दे विल प्रॉब्ली गेट इट लेटर ऑन दे कॅन गिव इट सो ह्या जर इन्फॉर्मेशन जर तुमी मातशें पावयलें लोकां खातीर ते सगळे आमचे जे यूथ आसात एंड एंटरप्रेन्युअर्स आसात बिजनेस हे आत्मनिर्भर जावपाक आय थिंक इट विल हेल्प ऑल ऑफ देम आय थिंक हे सगळे इन्फॉर्मेशन जे आसा हो आमचो प्रोग्राम फाल्यांचो आसा तो सीएम सराच्या युट्यूबाचेर आसतलो सो दॅट इज द प्लेस वेर दे वील बी हावसिंग दॅट लिंक सो थंयच्यान सगळ्यांक ते इन्फॉर्मेशन मेळटलें आनी ना जाल्यार EDC हांगा दे कॅन कम हियर फॉर फर्दर इन्फॉर्मेशन कितें जाय ते कॅन ऑलवेज कम फाल्यां पंचायतीन दे कॅन अटेंड लायव्ह शो इन द पंचायत और लेटर ऑन दे कॅन कम एड्रेस सीएम करतलो ना एड्रेस आमीच डिपार्टमेंट आसतले सीएम येतले जाल्यार पळोवया डिपार्टमेंट आसतले आणि कोण रिसोर्स पर्सन आसतले फाल्याच्या प्रोग्रामाक तुमच्या नाही फाल्याचो प्रोग्राम इज नॉट अ ट्रेनिंग प्रोग्राम और एनीथिंग लायक दॅट फाल्याच्या प्रोग्राम वी आर जस्ट गिविंग द इन्फॉर्मेशन अबाउट द स्कीम्स and the प्रोसिजर कितें करपाचें सर तुम्ही CMRY ची योजना जी आसा पयलींच्यान आहा
पण आता तुम्ही म्हणला त्याच्यात बदल केला, न्यू केला. कितें त्याच्यात तुम्ही ऍड केला, क्रायटेरिया कितें आहा? आणि ते फाल्यां सांगपाक दवरिल्लें. आनी आयज सांगा न्हू. सस्पेन्स सो मेन तातूंत कितें आशिल्लें जाणा, द मेन इश्यूज तुमकां सांगता म्हत्वाच्यो म्हणटा ते पयलीं म्हणटा तातूंत कितें आशिल्लें की 10 लाख इनकम लिमीट आसा जाल्यारच ती तांकां अवेलेबल आशिल्लें आनी कोण फर्स्ट टायम एंटरप्रेन्योर आसा ताकाच अवेलेबल आशिल्लें. सो कोण ऑलरेडी जर एंटरप्रेन्योर जाल्लो ताका ती स्किमीन घेवपाक जायनाशिल्लें. सो ती आमी अट काडून उडयल्या. सो जो बिझनेस करता 10 वर्षांच्यान म्हणजे ताका बस चुकल्या, सो ती बस चुकल्या ती ताका आमी कित्याक हें करूया. 10 लाखा वयल्यान तुम्ही सकल देवल्या. 10 लाखाचें लिमीट काडला. लिमीट फुल झिरो लिमीट. कोणी आयल्यार जाता कोट्याने सुद्धा रुपया जोडता त्यांना सुद्धा झिरो लिमीट. हा? झिरो म्हणजे लिमिटच ना ताका. लिमिटच ना. ओके नाही आता पळय तुझी जर इनकम जर 10 लाख आशिल्ले 11 लाख आशिल्लो तुका हांगा घेवपाक मेळनाशिल्लें. सो तूं एलिजिबल आसा असो अर्थ जाता. तूं जर एक्झिस्टिंग बिझनेसमॅन आशिल्लो तुका दिनाशिल्लें आतां तुका दिता अशें दिसला फर्स्ट थिंग. पण एकदा घेतिल्ले आसा जाल्यार मेळना. सेकंड एकच टायम. ओके. आणि आता तुम्ही जे सीएम आरवाय झाले न्ही त्याचे कितल्या जणांनी बेनिफिट घेतला ह्या वर्सा? फक्त 1 वर्साचे सांग. एक वर्षाचे सी कितें जाला कोविड जातकीच हा. ताजेर मातसो इम्पॅक्ट आयला. सीएमआरवाय जे लोन्स आसा देर वॉज अ लॉट ऑफ हे म्हणजे फेलियर जाताले. सो तांकां आमी ते फेलियर कित्याक जाता ते आमी स्टडी करून काडले आनी वी रियलायज दॅट वी शूड गिव देम एंटरप्रेन्योरशिप एड्युकेशन. सो दॅट इज वन थिंग. सो ते आमी ऍड केला आणि गेल्या वर्षाक म्हाका दिसता जवळ जवळ 200-250 सुमार त्यांनी सँक्शन केल्यात आनी ते टेकन. सर आता वेबिनार तुम्ही घेतलाले न्ही तो कितल्या वरांचो आणि त्याचो सब्जेक्ट ठरला तुम्ही घेतलेले आहा काय फुल आसताले स्किमी? ना सब्जेक्ट इज बेसिकली टू मेक अवेलेबल अवर इन्फॉर्मेशन रिगार्डिंग EDC स्कीम्स आणि EDC सर्विसेस. सो ते कवर जातले. EDC कितें कितें सर्विसेस आणि स्कीम्स जे पब्लिकाक दिता न्ही दॅट एवरीथिंग वील गेट कवर्ड अँड इट विल बी अबाउट 40-45 मिनिट्स. 45. सर ह्या योजने अंतर्गत पती दीदी बी कोण झाले त्यांचे किती डेटा असेल तुमच्याकडे? That is a social welfare. That doesn't come. ते कितें जाता there see सरकारान there are different agencies which are associated with entrepreneurship development. The most important is DITC. So DITC is the one institution which is industrial development right from beginning for the last 50 years, 60 years they have been doing it. So DITC आता RAMP program आसा तांचो. Okay, raising and accelerating performance of MSME. तो program करता. तशेंच RDA BRDA आसा पळय ती नॉर्थ गोवा आनी साउथ गोवा तांचे ऑफिसीस ते सेल्फ हेल्प ग्रुपाक करतात. ओके. तशेंच ITG स्टार्टअप्साक करतात. टुरिझमाचे आतां टुरिझम. सो अशे वेगवेगळ्यो ज्यो संस्था आसात त्यो वेगवेगळ्या तरेन आमच्या एंटरप्रेन्योराक हेल्प करता. EDC इज वन ऑफ द एजन्सीज विच इज प्रोवायडिंग. सो फाल्यां आमी EDC ची रिलेटेड जे आसा ते सर एका एज लिमिट किती आहा CMROI अवेल करपाक? सो पयलीं कितें जातालें एज लिमीट 42 आशिल्ली. सो 42 आसतकीच कोण तरी 43 येता. सो म्हणून आमी ते 45 केली. सो 45 येतकीच कोण तरी 46 येवपाक लागली. परत वाडयली. सो आमी कितें केलें आमी मातसो विचार केलो की एज लिमीट मागीर रिलॅक्सेशन ते सगळें घेवन बसच्या पेक्षा अ नॉर्मल पर्सन हू इज वर्किंग वर्क्स फॉर 60 इयर्स. सो 60च्या वयर लोन रिपेमेंट वचूंक जायना. सो 60 फाटली लिमीट दवरली आनी वी हॅव केप्ट 50 इज द एज लिमीट फॉर द नॉर्मल. Because 5 years आमकां relaxation for certain categories दिवचे पडटा. So 50 plus 5 relaxation आसा and even if others come we give relaxation to 55. 55 पर्यंत आमी दिवपाक शकता. Now हे 55 दितकीच बसून कोण तरी 56 येतात. So तांकां कितें accommodate करपाचें we will examine that also. So we are open to everything. लोन सगळे 60 पयलीं फारीक जावपाक. Okay. Then there is another one thing which you asked की पयलीं जे बँकेचे कोण लोन घेतल्यात आणि तांचे लोन थंय आउटस्टँडिंग आसात आणि तांकांय आमी कन्सिडर करतात. ओके. आनी कितें उरता रे? सर तुमकां एक विचारता 6% रिबेट जावन. जेन्ना तानावडे सदानंद तानावडे चेअरमन आशिल्लो तेन्ना तुमच्या हेजी खूब तोखणाय जाताली. आता ते CMA कडेन आहा. तुम्ही आता जेव्हा तुम्ही चड तुमचे हे आहा बेनिफिट्स आहा तेका लागून तुम्ही तोट्यान ना तुमचे. तर तुम्ही आता सरकाराक 11 वर्सां नाजाल्यार ह्या 1 वर्सा फायनान्शियल इयर कितलो तुमचो फायदो जाला सरकाराक तुम्ही करून दिला? सरकाराक आमी इनफॅक्ट आमचो आतां गेले फायनान्शियल इयर कंप्लीट जाला न्ही गेल्या वर्षाचे. सो ताजे आमचे अकाउंट्स फायनलायज जाल्यात. जवळ जवळ आमी एक 500 कोटी दिवपाचे आसा. सो शॉर्टली आमी ते दितले.
महत्वाचं आसा. त्याचे टप्पे केला का तुम्ही म्हणजे असे त्याचे हे केला तुम्ही हय प्रोविजन केला फक्त ते आता कितें जालें मातशें डिले जाले मदीं इव्हेंट जाले न्ही अटॅक जाले 5 कोटीचो दिवपाक 500 कोटी दिवचे. दुसऱ्यातल्या ते सर्टिफिकेट हाडची पडटा MLA ची कॉन्स्टिट्युएन्सी ती लावची पडटा हेका. ना ते रिलॅक्सेशनाचे ते आशिल्ले पळय ते सगळे आमी काडला तांकांय त्रास नाका आमकां कांय त्रास नाका सो सगळे सिम्प्लिफाय केला. वी हॅव सिम्प्लिफायड इन सच अ फॅशन की कोणी जर आयलो जाल्यार ताका रफली अबाउट 2 to 3 वीक्स सँक्शनाक वतात आनी ताका डिस्बर्समेंट जाता आनी कोणाक जर अर्जंट आसा वी मेक प्रोविजन टू गिव इन फास्टर. पण ओनली थिंग इज ताणें सँक्शन करतकीर रोखडें घेवपाक जाय म्हणजे लोक एक एकदां सँक्शन करतकीर मागीर 1 म्हयनो लायतात घेवपाक तशें जावंक जायना. सो वी आर हय आनी दुसरी गोश्ट म्हत्वाची आसा ती पयलीं कितें जातालें की 50 स्ट्रक्चर जो आशिल्लो 3.5-4% ताका इंट्रस्ट रेट पडटाली. सो ती आतां कितें केल्या आमी सगळ्यांक 8% रेट केल्या कन्सेशनल रेट केल्या आनी ती 8% जी आसा पळय वेवर पेज इन टायम तांकां ती 2%चेर येता. 6% तांकां इंट्रस्ट रिबेट मेळटा 75% इंट्रस्ट रिबेट मेळटा. सो ती इंट्रस्ट इमिडिएटली दितात आमी त्या म्हयन्याक जो फारीक करता. सो एज अ रिजल्ट एवरीवन इज रेग्युलर एंड दे आर पेइंग इन टायम. सो आमचे गेल्या 2-3 वर्सांचे सगळे 100% जे आसा डिफॉल्टर्स किती आहा तुमचे? डिफॉल्टर एक 10-5% आसात. पयलींचे आमचे ते फेल जाल्ले न्ही बिकॉज ताचे बिझनेस तांकां मातशें कोवीड जालें हे जालें ते जालें ताका वेगळ्या कारणाक लागून ते थोडे आसात 10% आसात. सर तुम्ही कोणाचे लोन बी असे माफ बी केला कोणाक सोडला असे एकतर प्रॉब्लेम झाला म्हणून असं कितें नाही कितें जाता सी बँक करतात तुम्ही तुमच्याकडे कशी केसेस आयल्या Institution ती करताच तशी. होय मग तुम्ही कितले केले आतापर्यंत रेडिली आमच्याकडे डेटा अवेलेबल कितें जाता सी लोन जेन्ना घेता तेन्ना नॉर्मली प्रिन्सिपल लोक तो फारीक करपाक जाय आनी इंट्रस्ट आसता. सो वेवर जो आसता तो इंट्रस्टाचेर आसता. सो आमी प्रिन्सिपल असो वेव करूना हय ते इंट्रस्टाचेर आमी आतां पळय फाटीं जेन्ना हाजो प्रॉब्लेम जालो बँकेचो मायनिंगाचो सो बँकेन 40% प्रिन्सिपल बसून दिलो पण आमचे जे चार्ज घेतलेले आमी तांकां हे करूना. आमची पॉलिसी वेगळी आशिल्ली सो वी रिकवर्ड द प्रिन्सिपल. सो प्रत्येकाचे इन्स्टिट्युशनाचे मॅनेजमेंट कशें घेतात गव्हर्मेंटाचे नॉर्म्स कशे असतात ते ठरून आमी त्या प्रमाणे ती स्कीम आसता. तातूंत एक आसा CMRO एक स्किमीन एक आसा की इफ द बेनिफिशियरी एक्सपायर्स इन बिटवीन जाल्यार तो प्रिन्सिपल आमी सगळो वेव करता. स्कीम आसा गव्हर्मेंटाची स्कीम. थँक्यू. थोडी स्किमी प्रमाणे आणि सरकाराच्या नॉर्म्सा प्रमाणे